नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अपार आयडी तयार करत असताना जो कॉन्सेंट फॉर्म आपल्याला भरायचा आहे, त्यात काही चुका झाल्या असतील किंवा ज्या विद्यार्थ्याच्या आयडी आपल्याला तयार करायचा आहे, त्या व्यतिरिक्त आपण इतर पालकांची माहिती त्यात भरून सर्व डाटा सबमिट केला असेल. अशा परिस्थितीमध्ये हा कॉन्सेंट फॉर्मवरची चुकी कशा पद्धतीने दुरुस्त करावी, करेक्शन कशा पद्धतीने करावं, यासाठी आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. त्याआधी बी.एस. स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करतो. ज्या विद्यार्थ्याचा कॉन्सेप्ट फॉर्म भरताना पालकांची माहिती चुकीची भरली गेली आहे किंवा इतर माहिती चुकीची भरली गेली आहे, त्या विद्यार्थ्याच्या जनरल प्रोफाईलला आपल्याला ओपन करायचं आहे आणि सदर ठिकाणी आपल्याला आधार कार्डवर आणि आपल्या पोर्टलवरील जो डाटा आहे, विद्यार्थ्याचे नाव, जेंडर आणि जन्मतारीख हा सर्व फ्रीज झालेला असेल. यात आपल्याला बदल करता येणार नाही. पण या ठिकाणी मोबाईल नंबर आहे. हा मोबाईल नंबर आपल्याला जो आपण पालकांचा टाकलेला आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला 999 हा नंबर 10 वेळेस आपल्याला टाईप करून इथं हा जो सर्व डाटा आहे हा आपल्याला सेव्ह करायचा आहे. ओके, इथपर्यंत आलं लक्षामध्ये? ज्या विद्यार्थ्याचा कॉन्सेप्ट फॉर्म चुकलेला आहे, कोणतीही माहिती भरताना सदर विद्यार्थ्याच्या जनरल प्रोफाईल ओपन करून मोबाईल नंबर चेंज करायचा आणि 999 10 वेळेस आपल्याला टाईप करून सर्व माहिती सेव्ह करायची. त्यानंतर मित्रांनो, ही सदर माहिती 24 तासानंतर सिस्टममध्ये चेक केली जाते. चेक केल्यानंतर त्यात सर्व माहिती बरोबर असेल तर अपार आयडी जनरेट होतो. ओके. पण आपण जो मोबाईल नंबर चेंज केलेला आहे, तो मोबाईल नंबर सिस्टम घेणार नाही आणि आपण 24 तासानंतर सदर विद्यार्थ्याची अपार आयडी टॅबवरनं तो क्लास सिलेक्ट करायचा आणि त्या क्लासची सर्व लिस्ट आल्यानंतर सदर विद्यार्थी सिलेक्ट करायचा. त्या विद्यार्थ्याचा राइट साइडला इथं बघा रिजनरेट हे ऑप्शन येईल. थोडक्यात म्हणजे तो मोबाईल नंबर चेंज केल्यामुळे सिस्टमने अपार आयडी क्रिएट केली नाही आणि परत आपल्याला चान्स दिला की तुम्ही रिजनरेट करा. रिजनरेटवर क्लिक केलं तर आपल्याला परत त्या विद्यार्थ्याचा कन्सेंट फॉर्म ओपन होणार आहे. आपण तिथं जी माहिती चुकली ती बरोबर करायची आणि जो मोबाईल नंबर होता तो परत जनरल प्रोफाईलमध्ये जाऊन एडिट करा, नंबर बदलवून घ्या आणि सर्व माहिती सबमिट करा. आपोआप आपला अपार आयडी तयार होणार आहे. ओके. अशाच पद्धतीने काय प्रॉब्लेम आला असेल तर पुढील व्हिडिओ बी तयार होईल. कमेंटमध्ये आपण सर्व प्रॉब्लेम मेन्शन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय.